ए बाय काहीच काही बोलू नको आणि मार मुदाळ करू नको आम्हाला. आम्ही पोटासाठी आम्ही चोरी केली. आमचं पोट आम्हाला सांभाळलं नाही गेलं म्हणून आम्ही चोरी करतो. तू आम्हाला पोलिसाच्या हवाली कर सीध्या ना. मार मुदाळ करू नको आणि काहीच काही बोलू नको. आता सांगतो पोटासाठी चोरी करतो म्हणतो नालायक हरामखोरे. पोटासाठी चोरी करतो म्हणतो. काम कर ना. आम्ही इथं काम करतो पोटासाठी. पोट तर आम्हाला आहे मग आम्ही चोऱ्या करतो काय? माणसं चोरून नेतो का? धरून ठेवतो काय माणसं गुफाईमध्ये? काम अलग अलग राहते. आमचं तेच काम होय. आमचं प्रोफेशनल काम तेच होय. समजली काय बोधले? एक ढोसा देतो ना आता असा तुझ्या गळ्यातून चांगला बारीकच आवाज काढून देतो. चांगली किंचाडी त्यात पार दात गीतच पाडून देतो त्या तोंडातले. जाय बरं बोले आणीच्या बहिणीले भावाले माईले बोलवून आणीच्या आणि सांगते इले काय करावं म्हणा आता हिचं म्हणा. आणि इजा तुला पोलीस स्टेशनले फोन बोला पोलीस आले नीन येईले धरून. अजून 2-4 महिने राहतील जेलात. थांब इजा आताच नको लावू पोलीस स्टेशनले फोन. गोल्या पहिले हिच्या बहिणीले मायले भावाले बोलावून आण आणि मग लावू पोलीस स्टेशनले फोन. काय आम्हा भाऊजी आले का भाऊजी? हे मग येईनच नेल तर काय हो माय माय हो ना कांता पाय बरं हे दायनानं रघुन येईनच नेल तर धरून येईले आणि कापूसही येईनच चोरून नेला. मग आम्हाला मग कापूस भेटला आणि भाऊजीला काही केलं तर नाही ना? भाऊजी तुम्ही ठीक आहे ना? हो कांता मी ठीक आहो. मुले काही झालं नाही. येईन कापूस शिकला बट येईन कापूस शिकला पैसे आहे त्याच्यापाशी. दिले का मग पैसे? कुठे पैसे दे आणि कितीचा कापूस झाला तर पुरा कापूस विकली ना? हा स्वतः नाही मेहनत करता आले दुसऱ्याच्या मेहनतीवर विकटाक करायला गेली तू. चोर चोरटे हरामखोर. दे आणि पैसे किती घाले तर चाल दे लवकर पैसे दे चाल. भिकारी मापाशी काही पैसे नाही. मला खायला भीक मागतो तू. पैसे दे करून. मी कुठून पैसे देऊ तुले? मापाशी नाही आहे पैसे काही. मलेच भिकारी म्हणून राहिली तू चोट्टी. दे ना शांताबाई दे ना. इकून तिकून तिच्या थोबाडीत नाक फुटेवरी. ओय हात नको लावू मला. हात लावशील ना पाय माझे नाव डाय नाही म्हटलं. हो लय तुझ्या वाईट होईन तुझ्या. हात नको लावू मला. काय वाईट करशील माय? काय वाईट होईल माय? राहू दे शांताबाई राहू दे बापा नको मारू. राहू दे आता. तिची माय येते तिचा भाऊ येते तिची बहीण येते आणि मग पोलीस स्टेशनला फोन करा. पोलीस बरोबर सुतारते तिले. राहू दे नको मारू. रामदास भाऊ आहे ना ठीक? राहू दे नको मारू. नाही मारत ना मी. पैसे द्या ना. दे पैसा दे. कुठे पैसा? दे पैसा. ओय कुठं पैसे? हा महा कापसाचे पैसे कुठं तुम्ही गाडून ठेवले? कुठं महा कापसाचे पैसे? चला द्या महा कापसाचे पैसे द्या. ठेवले काढून तिकडे जंगलात. सांगा बापू काय आम्ही पैसे जंगलात ठेवले. पालापाचोळ्याच्या खाली जमिनीत गाडून ठेवले. कुठं काढून ठेवले दाखवा. सांगा पहिले कुठं काढून ठेवले तर. काय रे बोले? अरे तू तर जंगलात गेलता काय ना? सापडले का रामदास भाऊ? हा ते बाबा सापडले काय? आणि तू आई ना ते गंगे आले भेटले? हो मोठे सगळे सापडले. आणि आम्ही तुमच्या बहिणीला बी आणलं धरून. तुमची बहीण आणि तो काय म्हणते आपला तो रघुले दोघाले आम्ही धरून आणलं. चला आता त्याचं काय करायचं आहे काय नाही सांगा तुम्ही. गंगा काकू तर म्हणून राहिल्या फोन करा पोलीस स्टेशनला. पोलीस आले बोलवा ना. येईले हातकडी लावून नेवाले लावा घासत. पण मयाई म्हणते पहिले हिंदी आले मोठे आले बोलाव म्हणते. ते करण म्हणते काय करायचं आहे. चला काय करायचं आहे तर करा आता त्याचं. करा तुमच्या मतानं काय करायचं आहे तर. मी काय सांगू? मी काय माझ्या घरी घेऊन येऊ का जेवाले? नाही मोठी आई मग तुम्हीच म्हणा मा बहिणीले पकडलं ना. मा बहिणीले पोलीस स्टेशनला दिलो मारलं असं केलं तसं केलं. आम्ही मारलं नाही. मा बाबाले तिनं तुमच्या बहिणीनं रघुनं मारलं. बेहोश करून टाकलं होतं मा बाबाले. आम्ही मारलं नाही त्याईले दोघाले. आम्ही मारलं नाही. आम्ही धरून गावात आणलो. आता तुम्ही मारता काय करता करा आणि पोलीस स्टेशनला देवाचं तर आहेच. मारा ना चांगला. मारा चांगला. फुटेवरी नाक फुटेवरी मारा तिले. काय आम्ही काय मना करतो का? हो माय तू मना करशील का? त्या पोरीले मारतील लोक तर. हड मी कायले मना करू? माणसाले धरून नेवणारी ते माणसं चोरती. लोक पैसा आदला सोनं नाणं चोरते. ते माणसाले चोरायला लागली. मी कायले मना करू? मारा रे. किती मारता तिले तर. चल येतो मी. काय आणतो दारीले चांगलं. हो चला बरं चला लवकर. काय झालं गड्या गावामध्ये? काय आलं गावामध्ये एवढ्या रातच्यानं? कल्ला बाजार ऐकू येऊन राहिला. काही चोरी तर नाही झाली? अरे ते रामदास भाऊ आले काय बोटे? आले असतील म्हणून कल्ला सारं गाव जमा झालं असं. कमला कुठं चालली एवढ्या रस्त्यानं? कुठं नाही तिकडे गावातून आवाज येऊन राहिला बाबा. कल्ला येऊन राहिला लोकांचा. काय झालं तर रामदास भाऊ आले वाटते म्हणून लोक जमा झाले. त्याला विचारपूस करासाठी कल्ला येऊन राहिला ऐकून. तिकडेच चालली होती जराशी बाहेर निघून पाहतो म्हटलं कायचा कल्ला होय तर. हो बघा आवाज येऊन राहिला लोकांचा. काय तो बरं जाऊन काय होय तर आले का रामदास भाऊ तर. तू थांब ना घरी. तू काय येतो एवढ्या रातच्यानं? तू थांब घरी. मी येतो पाहून. मग घरी आलो का सांगतो तुले. थांब तू घरी येऊ नको तू. येतो ना मी बी येतो ना. काय गावातच आहे ना का कोणतं दूर आहे? चला पाहतो मी बी. काय झालं तर? नाही येऊ नको तू. अशा गडबडीत तर लोक नंबर मारून देतात. हा तू राह घरी. मी येतो पाहून. रामदास भाऊ आले का चोरी झाली का काय झालं येतो मी पाहून.
हा तू आपण दोघं चाललो होतो तिथं इकडे आपल्या घरात होय चोरी. हा अमाय हो गड्यात हे आहे. बरं या तुम्ही पाहून, मी थांबतो इथं घरी. काही सुदर्शीन हो तू, काही सुदर्शीन तू. तुले तर चांगल्या चपलीनं घेतल्या पाहिजे हो, चांगल्या चपलीनं खेटरानं तुले चांगलं त्या तोंडावर झापडा दिले पाहिजे तुले. हा एवढ्या वेळा तू जेलात जातं, किती समजावलं तुले तरी समजत नाही हो तू. काऊन तिथून पैत हो तू, काऊन फरार होतं पैत तर जंगलात राही ना तू. जंगलात ठेवा नाही तू, जानवर आहे तू, जानवर तू जंगलात राही तू. हा लोकायले कोण त्रास देतो इकडे, काऊन लोकायले त्रास देतो. हा हा पैसा चोरता चोरता, सामान सुमान चोरता चोरता आता माणसं चोरायला लागली काय तू. हा हरामखोरे, नालायक, लाज नाही तर आजीवाले. बाईसारखी बाई असून माणसावानी राहतं माणस्या. दे ना तर माय, तू काऊन नाही मारत मले. तू पहिलेपासून मला मारली असती तर मी सुधारली असती. तुला मला मारले नाही माय, चांगलं बांधून मले मागावर पाणी टाकून मारती मले. काऊन मारलं नाही तुले, किती मारलं माय ना. माय मारे, तात्या मारे, किती मारे तुला तात्या. हा तात्याला शिवा देत होती तू, तात्याला शिवा देत होती, मायला शिवा देत होती. शेवटी उठून पराली घरून असं म्हणतो मायले दोष देता. इंदिराबाई ये पाय, तेव्हा माय वय होतं, सडसड रक्त होतं मांगामध्ये. हा तेव्हा मला काही समजलं नाही. जीवनाले काय वाईट आहे, काय खरं आहे, काय चांगलं आहे हे मला समजे नाही. असं तेव्हा तुला समजे नाही तर आता समजते का तुला. आता तू लहान नाही राहिली ना तू, आता तू एवढी मोठी झाली आता. हा 38-40च्या जवळपास झाली तू आता. आता नाही समजत का तुले. आता तशीच गत आहे तू इथं. आता तरी समजदारी घे, आता नाही शोधून राहिली तू. अरे बाई आता मला लय टाइम झाला. आता दूर गेली मी, आता नाही सुधरू शकत. आता मी वापस नाही येऊ शकत. ज्या रस्त्यानं मी गेली, माया दूर चालली गेली मी. आता नाही सुधरू शकत बाई, आता नाही सुधरू शकत मी. आता तुम्ही मला पोलिसाच्या हवाली करा. 2 महिन्याची तर राहतो, अजून होतो फरार, अजून जंगलात जातो, अजून चोऱ्या करतो. आता काय, आता 10-20 वर्ष जगाचा मग मराचंच आहे. असं थोडी आहे 10-20 वर्ष जगाचं म्हणून काय असंच जगाचं का. मराचंच आहे तर सगळ्याच मरा लागते. आताही तू अशी म्हणजे तू कडक निश्चय केला ना तू ना बाई. आताही तुला सुधराचा टाइम आहे, टाइम गेला नाही तुया. आताही सुधरू शकतो तू, आताही सुधरू शकतो तू. हा नाही माई, मी नाही सुधरू शकत. आता गेला टाइम, आता तो निसटला टाइम. आता नाही सुधरू शकत मी. आता मी मेल्यावरच सुधरन. आता काऊन नाही सुधरू शकत तू. आता घे ना तू मनावर, काय वय झालं का तू. आता सुधरू शकतो तू. सांग हाय का सुधराचं तुले. आता एक चान्स देतो तुले. हवा इंदिरा हे पाय, कौसा काकू इले एक चान्स आम्ही देऊ शकतो. हिनं गोल्याच्या बाबाले धरून नेला, आमचा कापूस इकडे पैसे काढून ठेवले म्हणते जंगलामध्ये, तरी बी मी एक चान्स देवाला इले तयार आहो. हे सुधराले तयार असन तो. हो ना, हाय का तू तयार. हा तुला चान्स भेटून राहिला तर पाय तू. हाय तू तयार सुधराले, बोल. अरे 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 कुठं सापडले हे दाखव कुठं सापडले हे. हा आणि रामदास भाऊ कसे काय तुम्ही गाया पोचवते बा 2-3 दिवसापासून. येईनच नेलं होतं ना मला सरपंच भाऊ. मा गड्यावरच्या ठेवून मला मा पट्टी बांधून मला घेऊन गेले होते ना. हा संग मा कापूस बी एवढा मोठा कापूस कसा नेला पटा येईन दोघांनाच हातात फायदे. एवढंच आता होतं नाही रामदास भाऊ तुमचा कापूस तर लय मोठा होता खोलीभर. हा पुरं सीझन तसंच होतं. एवढा मोठा कापूस कसा काय नेला येईन. ते जाऊ द्या सरपंच भाऊ, लय चालला काय. पहिले पोलीस स्टेशनला फोन करा, बोलावा पोलीस आले आणि इले रवाना करा गावातून. हो 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 करतो. आता तुम्हाला साहेबाला फोन करतो. आता तर सुट्टीवर असन कुठे, आता घरी असतील ते. रात्रीची ड्युटी त्याची नाही राहत, त्याची दिवसाची राहते. हो तर कोणतेही असन ना, रात्रीचे ड्युटी वाले असन ते येतील. जरुरी आहे का तुम्हाला साहेब आले पाहिजे. हो हो बरोबर आहे. बरं करतो पोलीस स्टेशनला फोन. नाही सरपंच भाऊ थांबा, हे काही बोलतो म्हणते. काय बोलतो म्हणते रे बुवा. बोलवा पाहिजे काही एक मोका हाय का सुधराचं, बोल. हे पाय ना, मोका सोडू नको, मोका सोडू नको. तुला मोका भेटून राहिला, एक चान्स भेटून राहिला. बस एका मोक्याचं तू सोनं कोण चान्स तर सोनं कोण डबल नाही भेटणार तुला. मोका तर पाहिजे मला, लई इच्छा होते तुमच्यासारखं जगा. पण टाइम होऊन गेला म्हणून मी पण मला लोक जगू देतील काय आता. वा कोण नाही जगू देणार. आपण सरळ रस्त्यानं चाललं तर लोक आपल्याला छेडत नाही जाणून बुजून. हे गोष्ट लक्षात ठेव डाय ना. अरे बुवा कायले इले मोका देता शांता वहिनी. आपलं गाव सप्पा करून ठेवून ये, एकाले मारण ये, पुऱ्या गावातले चोरी करून ठेवून ये, आपले वावरातले धान्य पुरं अनाज. नाही रामलाल भाऊजी, एक मोका तर सगळ्याले पाहिजेच. देव बी एक मोका देत असते. तर इले आपण एक मोका देऊन पाहू. हे पाय डायना, एक मोका मी मायकून देतो. मी घेतो तुझी रिक्स आणि मी मायकून तुले मोका देतो सुधराचा. हाय का तुला बरोबर खरं खरं सुधराचं, बोल. हो आहे म्हणजे सुधराचा, द्या मला एक मोका. चल ठीक आहे, ठरलं मग. तू राय इंदिराच्या निगराणी. इंदिरा इले तुझ्या घरी ठेव. आणि मले माय काय करता बा, मले मोका पाहिजे मग एक सुधराचा. मी बी सुधराचा आहे, मले बी सुधराचा आहे. मी तर काहीच म्हणून राहिलो सुधराचा आहे सुधराचा आहे. तुला तर आतापर्यंत तू माझ्या संग चांगला राहिला असता ना रघु. तुला तर तुझ्या जीवनाचं सोनं करून दिलं असतं. तुझी लाईफ सेट होती, तुझी वाली लाईफ सेट होती. पण तू
करा बा इंदिराबाई, मला माफ करा प्लीज प्लीज प्लीज. मी पाय लागतो बा तुमच्या, मी पाय लागतो. मला माफ करा, मला सोडून द्या. मला बी एक मोका द्या. मी 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 मरत्या माणसाले पाणी पाजलं असं होईन. मला मोका द्या, मला माफ करा. माझी गलती झाली. मरत्या माणसाले पाणी पाजा इंदिराबाई, मरत्या माणसाले पाणी पाजा. ठीक आहे, चल दिला तुला एक मौका. बरं सरपंच भाऊ, आता पोलीस स्टेशनला काही आताच फोन लावू नका तुम्ही. ठीक आहे, आता रात झाली, उद्या सकाळी बोलू. आण तिले आणि त्याले सोडू नका बिलकुल. हो सरपंच भाऊ, नाही सोडत तिले. चला आता आपल्या घरी. इंदिरा, ने इले घरी ने, त्याले घरी ने दोघाले घरी तुया. आणि बरोबर यायचा निगराणी करजो. हा ठीक आहे मावर सफवलं ना काम. बरं ठीक आहे, चाल रे रखया. गळा चोखून गेला होता रे बा. काय घरून चहा पिऊन गेलो आणि पाणी पिऊन गेलो, तेव्हाचं पाणी नाही भेटलं आणि काहीच नाही भेटलं रे बा. भलं तरसला जीव चहासाठी. पाण्यासाठी तरी नाही, पण चहासाठी भला जीव तरसला. शांती, भला जीव तरसला चहासाठी. सकाळीच चहा नाही भेटला, दुपारी चहा नाही भेटला, संध्याकाळी चहा नाही भेटला. चहासाठी भला जीव तरसला. मग आली ना तुमची जीत तुमच्या चांगामध्ये. किती म्हणत होते तुम्हाला, साराईनं टोकलं तुम्हाला, पण तुम्ही नाही ऐकलं कोणाचं. शेवटी काय झालं, तुमच्याच अंगावर आलतं ना, तुमच्याच जीवावर बेतलं होतं. हा, जे टोकणारे ते सगळे सुखरूपच होते. तुमच्याच जीवावर बेतलं होतं. तुमची जीत तुमच्याच जीवावर आली होती. म्हणून जीत करावं नाही. गलती झाली शांती, गलती झाली, माई गलती झाली रे बुवा. लय मोठी गलती झाली. अशी गलती मी दुबारा नाही करणार रे बुवा. मग अन भाऊजी, सरपंच भाऊ म्हणे ते खरंच आहे. एवढा मोठा कापूस त्यानं कसा नेला हे? हा भाऊजी, कांता त्याईनं पहिले पाहून घेतलं असन. दुपारी आले असतील किंवा संध्याकाळी आले असतील. सगळे आपण घरी होतो, मी घरी होतो तेव्हा ते आले असतील. त्याईनं पाहून घेतलं एवढा कापूस इथं आहे. ते बरोबर आलते ना, रातच्या 8 वाजता आलते. मी लोटलो होतो आता घरी जातोच म्हणून मी घराले निघालोच होतो. तर त्याईनं मध्ये घेरलं. त्याच्या हाती होते चाकू. तरी मी हातापायी केलो. मी 2-3 गोटे झाडले, काडी घेतली, काडीनं हातापायी केलो. नाही, त्याईनं मग गड्यावर चाकू लावला बस झालो मी थंडा. मग मी समोर काहीच नाही करू शकलो. मग त्याईनं अमाय भाऊजी, मग गड्यावर चाकू लावल्यावर तुम्ही काय करा? गळ्या कटून गेला असता, मुंडीच तुमची अलगून गेली असती तर बरोबर आहे. मग काय केलं त्याईनं? मग त्याईनं माझे हात बांधले, मला बांधून ठेवलं एका झाडाले. मला बांधून ठेवलं. रघु गेला, टेम्पो आणाले. त्यानं टेम्पो आणला, मला ठेवलं लपून. मग टेम्पो भरला मग कापूस आणि घेऊन गेले बाई इकाले. हा, रघु मापाशी थांबला आणि ते डायनानं घेऊन गेले इकाले. मग आले तिकून. मग येईन मला नेलं जंगलात पट्टी बांधून नेलं मला जंगलात. बस एक गुटका मारला होता म्हणजे. बस मी बेहोसच होतो. मी रातभर बेहोस राहिलो. सकाळी उठून मला जेवायला तर पाहिलं मी इथं. बोललो त्याच्या संग मी हातापायी केलो. अजून मला सोडून जात होते. केलो हातापायी. माग असं पैसा द्या असं द्या. अजून त्या लुचाडानं माग कमरल्यावर लात मारली. पडलो खाली तर अजून झालो बेहोस. माय बापा बेहोस झाले. बरं झालं बापा भाऊजी तुम्ही मेले नाही. मरता वाचलो कांता मी. मरता वाचलो मी. माय पुण्य. मी सारायचं भलं करतो, साऱ्या लोकांची मदत करतो. माय पुण्य म्हणून तुम्ही वाचले, नाही तर तुम्ही मरून जात होते कापसाच्या पायी. हो खरंच शांती, खरंच मी तर तुझेच नाव घेतो तो बापा. मी शांती, मी देवाचंही नाव नाही घेऊ आणि माय बापाचंही नाव नाही घेऊ. मी तुझेच नाव घेऊ. शांती कसं मी तुझेच नाव घेऊ. ते म्हणू बी माझी शांती गिंती आली तर पहा तुमच्यावर चांगली उच्चडतेच म्हणू. मग मी चाहू ना तुमची सर्व. मायच नाव नाही घ्यान तर कोणाचं घ्यान तुम्ही? बरं ठीक आहे, आता झालं ते झालं. आले बाबा सुखरूप. पैसे बी भेटूनच जाईन. जाऊ आपण जंगलात पाहिले, भेटूनच जाईन पैसे. बरं गौरी, काय बनवलं स्वयंपाक? आता वाढ बरं, बाबाला भूक लागली असन. मला लय भूक लागली. मी बी सकाळीच पासून हिंडूनच राहिलो. हो वाढतो. आता खिचडी बनवली, वाढतो मी. आता खिचडीच बनवली तू ना? सकाळीच पासून मी उपाशी आहे बाबा. कालपासून उपाशी आहे. हिंडूनच राहिली इकडे तिकडे. आई बी हिंडून राहिली, मी बी हिंडून राहिलो. भूका लागल्या आम्हाला सपाटून. तू खिचडी बनवली. अक्कल कुठं घाण ठेवली तू ना? अक्कल नाही तुले जरा बी? एवढे समजलं नाही का तुले? उपाशी असेल सगळे, सकाळपासून उपाशी आहे आपण, चांगला स्वयंपाक करू म्हणून. तू घरीच होती ना? खिचडीच बनवून ठेवली का हिंडत होती गावामध्ये तू पंचायत करत? हा, माय म्हणणं लागला. म्हणलं सगळे इकडे तिकडे हिंडून राहिले. म्हटलं माघारचे, म्हटलं माझ्या सासरे, म्हटलं कुठं गायब झाले. माय म्हणणं लागलं म्हणून मी नमनम खिचडीच बनवली. मला नव्हतं का टेन्शन तुमचं? बनवून राहिले एवढं जोरानं मला तर. मन नाही लागलं का जीवावर आलं तो या स्वयंपाक करायचा? आता करून देतो. काय म्हणता बोला, काय करून देऊ बोला? कायची भाजी बनवू? आता बनवून देतो. माझी जीवावर नाही आलं माझ्या. हो मावशी पाहुरा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या म्हणणं लागू राहिलं म्हणून. हे अशी बोलून राहिलं मला म्हणून मग मी तशी करतो. हेच बोलते मध्ये टच. आता बनवून देतो मी, काय पाहिजे तर. हो रे गोल्या, चुप राह, बोल नको ना. खरं करतीचं मायच मन नाही लागलं तर. मी जेवली नाही ना, मी स्वयंपाक केली. हा, त्या मासाजीसाठी स्वयंपाक केली. त्या मासाजीला जीव घातलं, पण मी नाही जेवली. हाबडुबड जेवली मी. इकडेच होतं माय मन. आणि तिचं मन कसं लागन मग? घरातले सगळे जण इकडे तिकडे हिंडून राहिले आणि तिचं मन स्वयंपाकात लागन काय?
हा नाही लागलं तिचं मग स्वयंपाकात नाही केलं एखाद दिवशी खिचडी खाशील तर थांब तू उभा राहा मी आणून देतो तुला भाजी पोळी. तू बाहेर उभी आहे का येऊन न? हो तुमची वाट पाहून राहिली मी आवाज लई येऊन राहिला ऐकू जाऊन पाहतो म्हटलं तर तुम्ही अजून घर पाहिले लावलं घराची राखण करत उभी आहो इथं काय झालं कोण आले का रामदास भाऊ हा? हो आले रामदास भाऊ आले. रामदास भाऊ आले डायनानच नेलं होतं रामदास भाऊले डायनानं रघुनं आले तेले आणलं तेले बांधून आणलं तेनं आलो रामदास भाऊ बी आले. ठीक आहे रामदास भाऊ काय लागलं गिगलं काय त्याले? नाही नाही ठीक आहे चांगली आहे व्यवस्थित आहे आता. मग कुठं नेलं त्याले मग आता ते डायनाला रोगुले केला का पोलीस स्टेशनला फोन आलते का पोलीस? नाही आता शांत वहिनी म्हणून राहिली का एक चान्स देवा त्याले हा तर ते बी म्हणते हो सुधारतो एक चान्स आता एक चान्स देऊन राहिले बापा शांताबाईनं घेतली रिक्स आता पोलिसाईले फोन लावायचा नाही लावायचा तर उद्या बोलू म्हटलं तर काय करतात ना काय नाही तर आता गेली इंदिराच्या घरी इंदिराला नेलं दोघाली. हो का आता ते 12 वर्षापासून 12 वर्षाची होती तेव्हापासून ते अशा कामं करून राहिले ना आता सुधारते का ते काहीतरी? पाहू आता काय होते तर उद्या सकाळी पाहू आता राहते इंदिराच्या घरी तर इंदिराच्या घरून बी फरार होते तर पाहू. हो तसं होऊ शकते इंदिरा झोपून जाईन आणलं मोठ्यानं धरून येईन जंगलातून ते आणि इंदिराला झोपू देईन आणि इंदिराच्या घरचीच चोरी करून पाहून जाईन नाही जंगलात. अमाय हो हा तिच्या घरची करता करता आपल्या घरची चोरी करून काही भरोसा नाही. आज रात्र मोठं खराब आहे बापा जागे राहायचा हो तुम्ही एकदम साळसूड कुंभकर्णावानी नको झोप जा जरासा साळसूड आवाज आला तर उठ जा बापा फटकन काही खरं नाही. आताच्या आता पोलीस आले बोलावून घेतलं असताना तिला घेऊन गेले असते गावाच्या बाहेर तिकडे. आपल्या खिडकी दरवाजे चांगले लावून दे पक्के काही घेऊ नये. आता एका रात्रीतच काय सगळं चोरून घेऊन जाईन का ते पुरं गाव? नाही पुरं गाव नाही सरपंचाचं घर वय बापा सरपंचाच्या घरी मोठे लय मोठे पैसे असून चला सरपंचाच्याच घरी मारू आज रात्री टाका असं होऊ शकते ना म्हणून म्हणतो. हा होऊ शकते तसं होऊ शकते. बरं खिडकी दरवाजे बाहेर काही ठेवू नको सगळं व्यवस्थित लावून घे काही नाही होत नाही मग पाहू समोर. बोल आता खरं ना खरं सुधारतं ना चांगली राहायची ना हा घरीच राहायचं लागन तर हे इंदिराबाई तू आणि ठेला चालवते तिच्या ठेल्यावर काम करजो हा नाही तर तू या दुसरा धंदा टाकून घेतो तू चांगली इज्जतीनं कमाव आणि इज्जतीचं खाय हा सोडून दे आता चोरीगिरी करणं. हा रघु तू घे तू लागन तर तुला लागन तर मी मा ठेल्यावर ठेवतो आणि डायना तू घे तुला बी मा ठेल्यावर ठेवतो मी लागन तर दोघं मिळून तुम्ही अलग धंदा टाक जा या तर रघुले तर सगळंच येते याला तर सगळंच बनवता येते अलग धंदा टाक जा तुम्ही दोघं मिळून लागन तर. आणि जर का तुम्ही सुधारले नाही डायना तर मी स्वतः पोलीस स्टेशनला फोन लावा ना स्वतः पोलिसाच्या हवाली तुला करेन रे बा आता सांगतो आणि मी स्वतः ऑर्डर देऊन द्यायला जिथं सापडले तिथं मारून टाका म्हणून. आई तू काय कलेक्टर होय का तू ऑर्डर न येईल मारून टाकन काय? अरे गोष्ट सांगून राहिली मी एक गोष्ट होय तू बी पचका करता माझ्या राह ना उगा काय बाई इंदिराबाई ठीक आहे तू स्वतःच्या हाताने मारतो मला. मी कायले मारू बापा तुले तू जननी इथे आहे जन्म देणारी माय हा आणि तुले तो देव वरचा मी कायले तुले मारू हा तू जिथं राहील जिथं लिवलं असेल तिथं तू जाशील मी कायले मारू तुले मारून तुझी आत्मा भटकवू आणि मी पापात पडू काय? ठीक आहे नाही तू मारजो मला तो हाताने मारजो मला तू जन्म दिली तूच मारजो मला मी मारूनच टाकून तुले तू का सुधारली नाही मी मारूनच टाकून तुले. आई आता रात्रभर झोपू नको तू नाही तर मावशी अजून उठून पाहिजे आता घरी आणली ना तर पाय लक्ष ठेव रातभर. हो रे धनंजय तेवढं तर समजते मला हे बोलते काय न करते काही ऐकूत्राचं शपट हे काय सुधरत नाही मग हे रातभरात झोपत नाही. बरं माय हे हात सोड ना मग आता काय माय हात घेतो सोड नको तिच्या हातात दोघांनी धरून बांधून अजून मधून दोन दोराने बांधून ठेवायचा तिले सोड हात. शायनी आपल्याला शायनी समजतं का आम्ही काय अडाणी हो का इथं आमच्या कपाळावर अडाणी लिहिलं आहे का दिसते का तुला? माय हात सोड ना माय शायनी तोंडाची धनंजय आंध्र अजून एक मोठा दोर चांगलं कसून बांधून ठेवायचं इथे. उद्या सकाळी अजून सरपंच भाऊ येतात अजून पाहू अजून गावातले काय म्हणतात तर आपल्या मतानं होईन का माय हिनं माणूस चोरला हिनं त्याच्या शांताबाईचा कापूस चोरला ते म्हणतील तसं करू ते म्हणतील तसं आपल्या हातानं होईन का ते शांताबाईचं मन पलटलं रातभर तर ते म्हणून पोलिसाला फोन करा लागन हिने पोलिसाच्या हवाली करा लागन हा ते म्हणतील तसं माय नाही का आपल्या हातानं थोडी होईन आपल्या मनानं थोडी होईन. हो बरोबर आहे आपल्या मनानं थोडी इले सजा तर भेटलीच पाहिजे काय म्हणते शांताबाई सरपंच भाऊ तर पाहू ना उद्या सकाळी. चला मग आता काय म्हणते डायनासाठी उद्या येते अजून सरपंच भाऊ शांताबाई रामदास भाऊ सगळे येतात तोपर्यंत मी इले सांभाळतो आता रातभर तुम्ही मस्त शांतपणे झोपा रातभर गुड नाईट हा शुभरात्री. आणि हिचं आता उद्या काय होते तर उद्याच्या भागामध्ये पाहू आपण हा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नाही केलं असेल तर लाईक करा हाईप करा आणि एक सुंदरशी लाडाची कमेंट करा. चला मग भेटू आणि व्हिडिओला शेअर करत जा शेअर करा.